राज्यभरात रविवारी 16 जूनला कंत्राटी ग्रामसेवक परीक्षा पार पडली। मात्र पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर 6 विद्यार्थिनींना परीक्षा देण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ देखील उडाला होता। मिळालेल्या माहितीनुसार शिवणे येथील शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक परीक्षेचे केंद्र होते। परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला। मात्र काही विद्यार्थिनींकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नव्हते। त्यामुळे विद्यार्थिनींना ओळखपत्राची मूळ प्रत घेऊन येण्यासाठी सांगितले। त्यानंतर परीक्षार्थी मूळ कागदपत्रे घेऊन आल्यानंतर प्रवेश देण्याची वेळ संपलेली आहे असं त्यांना सांगण्यात आलं। तसेच आमच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे। स्कूल शिवणे आणि इथं आम्ही सकाळपासून आलेलो आहे 7च्या अगोदर 6:30ला। तेव्हा काय सांगितले नाही तर हॉल तिकीटवर सूचना असते तर प्रत्येक ठिकाणी अनेक परीक्षा दिल्यात आम्ही पण MPSCच्या वगैरे सूचना असते पण एवढं कंपल्सरी नाही, फक्त ID प्रूफ असेल तर त्यांनी सोडते। आणि तेच व्यक्ती आहे आधार कार्ड वगैरे आपलं बायोलॉजी टेस्ट झालेले असते, थंब मॅच झालेले असतो, त्याच्यावर आम्हाला परीक्षा देऊ देतात त्यांनी। परंतु इथं काय झालेलं आहे हे सर फक्त ते एकच ऐकून ते मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट एवढं इम्पॉर्टंट नाही, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला परीक्षेला बसलेलं पासवर्ड टाकलेलं 10-15 मिनिटं अगोदर आणून खाली बसवले, सोडलेच नाहीत अजिबात। आणि ज्यांनी मॅरेज सर्टिफिकेट आणले आणि त्यांनी प्रूफ दाखवले त्यांना सुद्धा नाही, वेळ गेला म्हणून पाठवले नाही, वेळ होता तरी पाठवले नाही। त्यांनी एवढं कडक रूल फॉलो केले, तेवढे कुठंच रूल फॉलो केले जात नाहीत। IBPS ने काय असेल ते ऍक्शन घ्यावी, त्यांनी ऍक्शन घेऊ द्या। आमच्या परीक्षा झाल्यानंतर आम्हाला काय बसवून घ्या, आमच्याकडून लेखी लिहून घ्या म्हटलं होतं, फक्त यांनी एवढं कडक रूल फॉलो केले। अनेक ठिकाणी लातूर, सांगली वगैरे परीक्षा दिलेल्या आहेत, आम्ही पण एवढे रूल फॉलो केले नाही। व्यक्तीला महत्व असते, दोन्ही आयडेंटिटी काय दाखवत असते आपली, आधार कार्ड पॅन कार्ड हे एकच व्यक्ती आहे आणि हे सगळं अपडेट केलेलं असतं। परंतु यांनी विनाकारण बसलेले सगळं मॅच झालेल्या माणसांना उतरून खाली आणलेत। त्यांनी तसं असेल तर आम्हाला फॉर्म भरतानाच कंपल्सरी मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट करायला पाहिजे ना, इथून जर पाठवायचं असेल तर। कारण असं अनेक ठिकाणी परीक्षा फक्त यांनी रूल एवढं कडक फॉलो केले। ते सर आहेत, त्यांचं नाव आहे काय ते, त्याचं नाव काय, 6 वाजता तू बोल तुझं कुठून आले सांगा। आणि परीक्षेत नाव नाही लोकल व्यक्ती कंत्राटी ग्रामसेवकच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातून करमाळा तालुक्यामधून आम्ही परीक्षेसाठी आलो। 8:15 लॉगिनचा टायमिंग होता, त्यावेळेस 8:15च्या अगोदर आम्ही 8:25ला आयडेंटिटी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आलो, तरी त्या साहेबांनी आम्हाला आतमध्ये सोडलं नाही। त्यांच्यामुळे आमची परीक्षा होऊ शकलेली नाही। आम्ही करमाळ्यातून आले, रात्री 3 वाजल्यापासून गाडीत बसलेलो। सनद हवी म्हणून सनदवरचं नाव आणि फॉर्मवरचं नाव याच्यासाठी अर्धा तास थांबवलं। तिथं जाऊन फक्त लॉग इन करायचं राहिलं होतं, तरी पण थांबवलं अर्धा तास जवळजवळ। जर आधीच सांगितलं असतं की सनदवरनं होत नाही, दुसरं मागवा, तर आम्ही मागवलं असतं, पण टायमाच्या नंतर आलंय तरी पण आता घेत नाहीत आम्ही। तर AZP एक्झाम आहे ग्रामसेवक पदाची, कंत्राटी ग्रामसेवकची। 8:15 वाजता सर्वजण उपस्थित होते, फक्त डॉक्युमेंट ओरिजिनलसाठी 8 वाजता सर्वजण मध्ये होते। 8:15च्या अगोदर सर्वजण इथे उपस्थित होते, त्यांनी फक्त ओरिजिनल आणण्यासाठी पाठवलं होतं। पण काही कारणास्तव ओरिजिनल यायला 4-5 मिनिट वेळ लागला, तरी पण त्यांनी नंतर मध्ये नाही घेतली कुणाला। आणि ते मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट वगैरे इथं काय असं रूल नव्हता, त्यांनी नंतर सर्वांना बाहेर काढून तो रूल इथं झेरॉक्स लावलेला आहे।